गायरान धारकांचं आज धरणं आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर ठेवलेलं आहे। सकाळ त्याच्याशी संलग्न असलेली महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून हा गायरान धारकांचा लढा चालू आहे आणि गायरान धारकांना जमिनीतून काढण्याचं सरकारचं षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत। 2,22,153 गायरान धारकांना महाराष्ट्रातल्या जमिनीतून काढलं जात आहे। धनदांडगे जे आहेत, श्रीमंत जे आहेत, त्यांना मात्र काही धक्का लावला जात नाहीये। आम्ही अनेक उदाहरणं दाखवतो आपणाला की गायरान जमिनीमध्ये चांगले महाडे असणारे, बंगले असणारे त्यांनी अतिक्रमण केलेले, त्यांना काढा अगोदर, असं आमचं म्हणणं आहे। या गायरान धारकांना, हे फुलंब्रीचे गायरान धारक, आमच्या रुक्मणबाई जुन्या कार्यकर्त्या, हे सिल्लोडचे, भवनचे, आसडीचे, बोरगावचे, चिचपूरचे, हे सगळे गायरान धारक, हे आमचे लिंबे जळगावचे, या गायाबाई आमच्या अनेक वर्षापासून गायरान आहेत, कदीम टाकळीच्या, या लीलाबाई सोनवणे, काय करायचं यांनी? म्हणजे काही जणांची तर 90च्या अगोदरची अतिक्रमण आहेत, काही जणांची 90च्या नंतरची अतिक्रमण आहेत। 1-2 एकरवर अतिक्रमण आहे, त्याच्यातून बाजरी निघते, कपाशी निघते, ज्वारी निघते, त्याच्यावर ह्यांचं कुटुंब भागतं। ते तुम्ही करू देत नाही, ह्यांना गुन्हेगार बनवायचं, उद्या चोऱ्यामाऱ्या करत बसतील त्या। आता सौर ऊर्जेच्या नावाने त्यांना काढलं जात आहे। सिल्लोडमध्ये आणि गंगापूरमध्ये आणि अनेक शहरात अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प शासनाला राबवायचे आहेत। आमच्या सौर ऊर्जेला बिलकुल विरोध नाही, परंतु गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा राबवू नका। सिल्लोडची 10 एकरमध्ये जमीन बाजार समिती आहे, मार्केट कमिटी ज्याला म्हणतो आपण, ते मार्केट कमिटी अब्दुल सत्तार साहेबांच्या मनात येतं आणि तिथून हलवायची म्हणतात। हलवा नाही तर काही करा, त्यांच्या मळ्यात नेली तरी आमची काही हरकत नाही। परंतु भवन 4 किलोमीटर लांब आहे, भवन सिल्लोड पासून, तिथं गायरान धारकांची 45 एकर जमिनीमध्ये ते घरं बांधून राहत आहेत, ते घरं पाडायची आणि तिथं मार्केट कमिटी करायची आहे। तर हे अब्दुल सत्तार साहेबाला कशामुळे पाहिजे? तर हे जे सर्व आहे ना, विकासाच्या नावानं बाजार कमिटी आणणं, सौर ऊर्जा प्रकल्प आणणं, गायरानात अन्याय करणारा आहे। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन याच्या विरोधात मुंबई हायकोर्टातही गेलेली आहे, देशभर आंदोलन सुरू आहे BKMUच्या वतीनं, आणि येत्या 18 मार्च रोजी आम्ही मंत्रालयावर जाणार आहोत। धडक मोर्चा, महाराष्ट्रातील किमान 50,000 गायरान धारकांचा मोर्चा मुंबईला मंत्रालयावर 18 मार्च रोजी जाणार आहे। आमचं सरकारला आव्हान आहे, यांची अतिक्रमणं काढू नका, यांची घरकुलांची मालकी ह्यांना द्या, यांचे गायरान जमिनी जे कसत आहेत 1 एकर 2 एकर त्या त्यांच्या नावावर करा, आणि तुम्हाला जे प्रकल्प राबवायचे आहेत ते तुम्ही धनदांडग्यांच्या जमिनीत वापरा। आम्ही 18 तारखेलाच ना निवेदन दिलं ह्यांना की ह्याच्यात कशाला येतात, हे बाजूचा सर्वे नंबर आहे 185 नंबरचा, चिंचपूरच्या बाजूचा, तिथं सरकारची जमीन आहे, तिथं कोणीही अतिक्रमण केलेलं नाही, तिथं का उभा करत नाही तुम्ही सौर ऊर्जा? तर असे